पुन्हा नेमकं आहे तरी कोणाचं? अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामधील चुरशीला पुण्याचं मैदान भेटलं आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत अगोदरच उमेदवार हे ठरलेले होते, परंतु पक्षांची झालेली विभागणी निवडणूक अजूनच जोरदार करून टाकली होती. पुण्यासारख्या 21 मतदारसंघ असलेल्या शहरात कोणत्या पक्षाचे उमेदवार जास्त येतील त्यावरूनच तर त्या शहरातील त्या पक्षाची ताकद मोठी ठरणार होती. आणि झालंही तसंच. कधी काळचं हे पुणे काँग्रेसचं खास करून शरद पवारांच्या राजकारणाचा गड होता, ते आता विभाजित झालेलं आहे. पाहूया या व्हिडिओमधून पुणे शहर आणि पक्षांची उलाढाल. नमस्कार, मी सार्थक पाटील आणि तुम्ही पाहत आहात जनाकृती. अगोदरच या निवडणुकीचा निकाल हा खूपच धक्कादायक होता आणि आहेच. त्यातल्या त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, ठाकरेंच्या शिवसेनेला आणि कोणताही एक ठराविक चेहरा नसल्याने काँग्रेसला या निवडणुकीत जबरदस्त फटका बसला. काँग्रेसने 101 जागा लढवल्या, परंतु फक्त 16 जागांवर त्यांना विजय मिळवता आला. एवढंच नाही तर यावेळेला भाजपचा वोट शेअर सुद्धा सुधारलेला आहे. प्रत्येक बूथवर भाजपला जवळपास 27% मते मिळाली, तर काँग्रेसला 12%च मते मिळाली. परंतु पक्षांच्या मतांचा वाटा त्यांनी लढवलेल्या जागांवर वेगळा केल्याचं दिसून आलं. जसं की भाजपने लढवलेल्या प्रत्येक जागेवर सरासरी 51% मते मिळवली, तर काँग्रेसला प्रति जागेवर सरासरी 34% मते मिळाली. आणि हीच गोष्ट या निवडणुकीची, ही गोष्ट झाली देश पातळीवर असलेल्या पक्षांची. आता पाहू प्रादेशिक पक्षांची. राष्ट्रवादीचे 2 गट आणि शिवसेनेचे 2 गट. अजितदादांनी जवळपास 51 जागा लढविल्या, त्यातील 41 जागा त्यांनी निवडून सुद्धा आणल्या. त्यातील जवळपास 22 जागा तर फक्त पश्चिम महाराष्ट्रातच होत्या. याउलट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 86 जागा लढविल्या, पण फक्त 10 जागा त्यांना जिंकून आणता आल्या. या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा 29 जागांवर पराभव केला आहे. या जागा सगळ्यात जास्त होत्या पश्चिम महाराष्ट्रातल्या. त्यातल्या त्यात पुण्यात आणि आजूबाजूच्या जागा होत्या. इंदापूर, भोर, आंबेगाव, शिरूर, खेड, हडपसर, पिंपरी आणि मावळ या पुण्याच्या भागात येणाऱ्या मतदारसंघात अजितदादा पवारांनी त्यांचे उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या विधानसभेमध्ये खटाटोन विरोधांचा सामना करावा लागला आहे, आणि तोही त्यांच्याच पक्षाच्या एका भागाकडून. अजित पवारांनी याच राष्ट्रवादी काँग्रेसची यंत्रणा वापरली आणि दुसऱ्या राष्ट्रवादी गटाला सत्तेबाहेर केलं. राहिला विषय हा भाजपचा. मूळ पुण्यात जवळपास 9 मतदारसंघात भाजपने त्यांचा झेंडा फडकविलेला आहे. पार्वती, शिवाजीनगर, कसबा, खडकवासला, दौंड, कोथरूड, भोसरी आणि चिंचवड या भागात भाजपने त्यांच्या मतदारांना आव्हान करून भाजपला स्थिर केलेलं आहे. त्यांच्या मतदारांना या निवडणुकीत अग्रक्रमाने पुढे आणण्यात RSSचा खूप मोठा वाटा आहे. कारण या मतदारसंघात भाजपला साथ देणारी, संघटनात्मक ढाचा देणारी ही RSS खूप प्रबळ आहे. राज्यात कॅबिनेटमध्ये राहिलेल्या चंद्रकांत पाटलांचा कोथरूड मतदारसंघही या क्षेत्रात येतो. त्यामुळे भाजपचे राजकीय वजन या भागात खूप आहे, हे मान्यच करावे लागेल. पुण्याच्या जवळपास 9 जागा ह्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहेत आणि 9 जागा या भाजपने जिंकल्या आहेत. बाकीच्या 3 जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 1 आणि जुन्नर ती जागा ही अपक्ष उमेदवारांनी जिंकली आहे. या निकालावरून पुणे जिल्ह्याचं विधानसभेचं विभाजन एकदम बरोबर झाल्याचं दिसतं. जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याकडे या जिल्ह्याचं राजकारण फिरणार हे नक्की. कारण सगळ्यात जास्त जागा या अजित पवार गटाने आणि भाजपने जिंकल्या आहेत आणि हे दोन्ही पक्ष सध्या सत्तेत आहेत. त्यामुळे सत्तेचे विभाजन व्यवस्थित करणार आणि पुढे येऊन घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं व्यवस्थापन देखील या दोन्ही पक्षांना सोपं जाईल, यात काही शंका नाही. फरक फक्त एवढाच आहे की कधी काळी शरद पवारांच्या या बालेकिल्ल्याचा रूपांतर आता 2 पक्षांच्या उमेदवारांमध्ये झालेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हे पुणे आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागलं गेलेलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.